EPS 95 पेन्शन अपडेट. EPFO अंतर्गत किमान पेन्शन 7,000 रुपये 500 होण्याची शक्यता. तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPFO नियंत्रणाखालील कर्मचारी पेन्शन योजना मीन्स EPS 95 ची स्थापना 1995 मध्ये झाली. आता खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा सामाजिक सुरक्षा कार्यक्रम आहे. सप्टेंबर 2014 पासून सध्याचे किमान पेन्शन 1,000 रुपये असल्याने ते 7,500 रुपये करण्याची मागणी देशभरातून होत आहे. म्हणजे 650% वाढ. महागाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी पेन्शनधारक, कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या वाढीबाबत आवाज उठवला आहे. निवेदने आणि न्यायालयीन निकालांवर दबाव येत आहे. आता सध्याची EPS 95 योगदान यंत्रणा कशी आहे? EPS 95 ही योजना परिभाषित योगदान परिभाषित लाभ म्हणून चालते. आता नियोक्ते कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या 8.33% पेन्शन फंडात योगदान देतात आणि केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय बजेट त्याला वेतनाच्या 1.16% जास्तीत जास्त दरमहा 15,000 रुपये देण्यास मदत करते. या संचयातून पेन्शन लाभ दिले जातात. तथापि 31 मार्च 2019 रोजी निधीचे मूल्यांकन करताना विमानकीय तूट असल्याचे दिसून आले, ज्यामुळे अतिरिक्त सरकारी मदत येत नाही. तोपर्यंत पेन्शन वाढवणे कठीण होते. तरीही सरकार किमान 1,000 रुपयांच्या पेन्शनच्या मर्यादेपर्यंत निधीची भरपाई करत आहे. पेन्शन वाढीच्या मागणीवर सरकारचा प्रतिसाद. तर 24 जुलै 2025 रोजी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री यांनी राज्यसभेत पेन्शन वाढीच्या दीर्घकाळाच्या मागणीवरील प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी कामगार संघटनांसह विविध भागधारकांना मान्य केले, जे दरमहा 1,000 रुपयांवरून 7,500 रुपये वाढवण्यासाठी बाजू मांडत होते. अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, परंतु सरकार प्रत्यक्षात या प्रस्तावावर विचार करत आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अशाच प्रकारच्या मागण्या नोंदवल्या आणि उच्चस्तरीय देखरेख समितीने किमान पेन्शन 2,000 रुपये करण्याची शिफारस केली होती. तथापि ही शिफारस अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावली होती, जसे की 18 जून 2025 रोजी EPFOने स्पष्ट केले. अपेक्षित पेन्शन वाढ आणि त्याचा परिणाम. तर प्रमुख पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटनांना 7,500 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता वाटते आणि त्यांना आशा आहे की अशी वाढ सुमारे 78 लाख EPS 95 पेन्शनधारकांना आर्थिक सुरक्षिततेची हमी देईल. अशा वाढीमुळे एक मोठा बदल घडून येईल, ज्यामुळे निवृत्तांना महागाईच्या काळात काही प्रमाणात खरेदी करण्याची शक्ती मिळेल. तथापि सरकार आणि EPFO कडून या आकड्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. यामुळे 2,000 किंवा 3,000 रुपयांसारख्या इतर रकमेची शक्यता आहे. 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 2025 केंद्रीय अर्थसंकल्पात या समस्येचे निराकरण केंद्रस्थानी असेल, कारण सणासुदीच्या हंगामाच्या आगमनामुळे संबंधित भागधारक त्यासाठी दबाव आणतील. थँक्यू.